नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हद्दवाढीचा तिढा कायम, उत्तर न दिल्यास महापालिकेच्या दारात बोंब मारो आंदोलनाचा इशारा. हद्दवाढ रखडण्यामागील उत्तरे प्रशासनाने मंगळवारी दिनांक 16 रोजी नीट दिली नाहीत, तर अधिकाऱ्यांच्या नावाने महापालिकेच्या दारात बोंब मारो आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ व समन्वय समितीने आज महापालिका अधिकाऱ्यांना बैठकीत दिला. यावेळी 5 वर्षाच्या कामकाजात प्रशासन नापास अशी पत्रके दाखवत निषेध केला. पालकमंत्र्यांनी 42 गावांच्या प्राधिकरणाला बळ देण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर हद्दवाढ कृती समितीकडून तीव्र विरोध केला जात आहे. त्यानुसार आज प्रशासनासमवेत महापालिकेत बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले आदी अधिकारी उपस्थित होते. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर म्हणाले, गेल्या 5 वर्षात सर्वात जास्त घोटाळे झाले. रस्ते, पाणी, पर्यावरण, सफाई, पार्किंग, KMT या साऱ्या सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. अधिकारी असून काही करत नाहीत. 5 वर्षात शून्य विकास झाला आहे. त्यामुळे शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी परत जावे. आम्ही महापालिका चालवू. हद्दवाढीबाबतही 5 वर्ष वेळ देऊनही प्रशासन ढिम्म आहे. समितीने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने प्रस्ताव पाठवला. त्यावरही 6 महिने काही केलेलं नाही. आजही ठोस माहिती देऊ शकलेले नाहीत. मंगळवारी दुपारी 11:15 पर्यंत हद्दवाढीच्या प्रक्रियेची नीट माहिती दिली नाही, तर महापालिकेच्या दारात बसून बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोंब मारो आंदोलन केलं जाईल. माजी महापौर RK पवार म्हणाले, 1.5 वर्ष झाली फेरीवाला समितीचे गॅझेट करता आले नाही. प्रशासनाकडून हद्दवाढीबाबत काही सांगितलं जात नाही व केलं जात नाही. हद्दवाढीला बगल देण्याचा प्रकार सुरू आहे. यावेळी दिलीप पवार, बाबा पार्टे, अनिल कदम, राजू जाधव, अशोक भंडारे, दिलीप देसाई, अनिल घाडगे यांनीही मतं व्यक्त केली. यावेळी किशोर घाडगे, गणेश जाधव, महादेव पाटील, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या TP विभागाने केवळ परवानगीकडे पाहिलं तर जबाबदाऱ्या आहेत हे त्यांच्या लक्षातच नाही असे सांगत इंदुलकर म्हणाले, इमारतीमध्ये पार्किंग नसल्याने त्यातील वाहने रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाकडेही लक्ष दिलेलं नसल्याने अनेक जागा भरल्या आहेत. ही सारी अतिक्रमणे TP विभागाचीच स्पॉन्सर आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.